बघा आपली भाजी तयार झालेली आहे. ग्रेव्ही बघा, हे बघा खूप छान भाजी झालेली आहे आपली. तर आपली भाजी तयार झालेली आहे मित्रांनो. थांब थांब थांब. आपण या समुद्री चिंबोरे आणलेले आहेत. सगळ्या ताज्या आहेत, जिवंत आहेत. हे बघा सगळ्या जिवंत आहेत हे. तर 6 आहेत आपल्या. तर याचा आज आपण कालवण करणार आहोत. कालवण म्हणजे रस्सा करणार आहोत. तर आपण त्याचे फांगडे आहेत, फांगडे मिक्सरला लावणार आहोत. तर हे फांगडे बघा, हे फांगडे आता मिक्सरला हे करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण हा खोबरा हे करून घेतलेला आहे. तर आता हे आपण साफ करतोय. खूप कडक आहेत हे, कारण बघा ते हे पण नाही होत. बघा हे साफ करतोय. हे वरचं काढून टाकायचं. हे जे आहे ना हे आपण फेकणार आहोत. हे बघा, हे बघा फेकणार आहोत, फेकणार आहोत. तर हे बघा, हे आपण असे साफ करणार आहोत. साईच्या साई आपण खेकडी साफ करणार आहोत. हे बघा, तर बघा हे आपण साई खेकडे साफ करतो. तर बघा किती ताकद लावावी लागते बघा. तर असे आपण हे पूर्ण हे वरचं काढून टाकावं लागतं बघा. पूर्ण साफ करून घ्यावं लागतं. तर असे आपण हे साई खेकडे करणार आहोत. आणि हे तीन झालेले आहेत. चौथी, कारण हे खूप आपल्या काल्या खेकड्यांपेक्षा हे जास्त चिंबोऱ्या समुद्राच्या हे असतात, पॉवरफुल बघा. बघा तर साईच्या साई खेकडे आपण हे विकत आणलेले होत्या. तर जवळपास या 6 खेकडे आहेत. कट कर ते. तेल नाही, तेल जमत नाही. तेल फक्त ते जर असला ना त्या काही पाहायचा तर त्याचा हात स्थिर असतो. कट करते, कट कर. तर बघा हे आपण आता पूर्ण साफ झालेले आहेत आपले खेकडे. आणि हा मिक्सरला आपण मसाला लावून घेतलेला आहे. आणि हे फांगडे आपण हे केलेले आहेत. तर या ठिकाणी आपण हे बघा जे फांगडे आहेत आपण ते आपण मिक्सरला लावून त्याचं पाणी करून घेणार आहोत. आणि ते आपण पूर्ण क्लीन करून म्हणजे त्याचं पूर्ण पाणीच घेणार आहोत. हा मसाला तयार केलेला आहे. यामध्ये आपण भाजून खोबरा घेतलेला आहे, कांदा भाजून घेतलेला आहे, लसूण टाकलेला आहे आणि आला कोथिंबीर पण टाकलेली आहे. आणि पूर्ण त्याला मिक्सरला लावून आपण घेतलेलं आहे. आणि हे खेकडं आता आपण फोडणीवर टाकणार, म्हणजे ते मिक्सरला व्यवस्थित एक छान पद्धतीने. हळद, मिरची, मसाला आपण टाकलेला आहे. आणि आता आपण हे खेकडं त्याच्यात फोडणीवर टाकतो. तर बघा आता खेकडं आपण टाकलेलं आहे. आता आपण जे मिक्सरला लावलेले होते फांगडे
त्याचा आपण रस्सा म्हणजे पाणी काढून घेणार आहोत. तर बघा तो रस्सा आपण चाळणीने काढून घेतोय बघा, कारण हा आपण आता बघा चाळणीत तो गाळून घेतलेला आहे. त्याच्यात गाळून घेतलेलं आहे. नंतर परत आपण पाणी टाकू त्याच्यात. बघा कलर लगेच चेंज झालेला आहे बघा. तर ते पाण्यात बरं टाकून आपल्याला ते क्लीन करता येईल. तर बघा पाणी पण टाकलं, रस्सा बघा लगेच घट्ट झालेला आहे. तर आपण अजून थोडं याच्यात पाणी वाढवणार आहे. उकळी आलेली आहे बघा, बघू शकता. डायरेक्ट ठसका गेलेला आहे, म्हणजे फोडणी एकदम पॉवरफुल बसलेली आहे. तर हा आपला राहिलेला नंतरचा परत आपण एकदा पाणी त्याच्यात वाढवलेलं आहे, ते पण गाळून घेतोय आपण. तर बघा आपण एवढा रस्सा पकडलेला आहे. आता हे आपण समथिंग 15-20 मिनटं त्याला शिजवून घेणार आहोत. आणि चवीनुसार आपण मीठ टाकतोय. अजून थोडं आपण त्याच्यात नमक टाकणार. तर हे चवीनुसार आपण नमक टाकलेलं आहे. आणि उकळी आल्यानंतर आपण कोथिंबीरवरून हे करणार आहोत. तर हा आपला झाला खेकडा रस्सा. खेकडा रस्सा म्हणजे समुद्री खेकडा रस्सा, चिंबोरी. तर हा चिंबोरी रस्सा बघा, त्याला कलर कसा आलेला आहे, एकदम मस्त मसाला झालेला आहे. त्याची ग्रेव्ही पण छान होईल. तर बघा उकळी आलेले आहे. तर अशी अजून आपण उकळी ही 15 मिनटं ठेवणार आहोत. आणि पूर्ण भाजी नॉर्मल पातळ म्हणजे ग्रेव्ही धरणार आहोत. तर बघा उकळी एकदम छान पद्धतीने आलेली आहे. चिंबोऱ्याचा रस्सा आहे हा. चिंबोऱ्या म्हणजे समुद्राच्या, आपल्या काळ्या चिंबोऱ्या नाही, समुद्राच्या चिंबोऱ्या आहे बघा. तर हा चिंबोऱ्याचा रस्सा आहे.